हिंगोली विधानसभा मतदारसंघातील बळसोंड ग्रामपंचायतमधील 9 सदस्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतल्याच्या चर्चा ऐकायला मिळत असताना या 9 सदस्यांच्या गळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या पतीनं जुलमानेच गळ्यात रुमाल टाकून आमची दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप या सदस्यांनी केलाय। आम्ही कुठेही गेलो नसून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये असून महायुतीचे उमेदवार आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासोबत असल्याच्या प्रतिक्रिया देखील या सदस्यांनी दिल्यात। काय म्हणालेत ते 9 ग्रामपंचायत सदस्य पाहूयात। हिंगोलीच्या जिल्ह्यामधील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत बळसुंड भाग आहे आणि या ठिकाणी एक 13पैकी 13 सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य जनतेने इथे निवडले होते आणि त्याचा पॅनल प्रमुख मी स्वतः असल्यामुळे माझ्यावर सर्व या ग्रामपंचायतच्या सदस्याचा विश्वास आहे। विश्वास कायम राहणार आणि आमचे जे वाजपेयी आहेत की त्यांना काहीतरी समजा पक्षाचे चुकीचे काम करू लागले म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना बडतर्फ केलं होतं आणि त्याचा काहीतरी वचपा काढायचा होता म्हणून या कार्यकर्त्याची दिशाभूल करून आमच्या ग्रामपंचायत सदस्याची दिशाभूल करून त्या ठिकाणी नेलं आणि या ठिकाणी उभाटाला कुठल्याही प्रकारे एकही कार्यकर्ता या ठिकाणी त्यांचा नसल्यामुळे त्याचा आता कुठलं कोण काम करणार म्हणून हे आम्हीच दाखवून की आम्ही तुमचा काहीतरी फायदा करतो या उद्देशाने त्यांना त्या ठिकाणी आशिष वाजपेयीने बोलवलं भेटण्यासाठी, फक्त पक्षप्रवेश म्हणून नाही, पण त्याची दिशाभूल करून त्या ठिकाणी नेलं आणि जाणून बुजून त्यांच्या गळ्यात रुमाल टाकले आणि पक्षप्रवेश म्हणून संपूर्ण जिल्ह्याभरात या बातम्या पसरवण्यात आल्यात। त्या ठिकाणी 9 जण गेले होते, 9 जण पूर्ण परत आलेले आहेत। याच्यामध्ये कुठलीही ती मात्र शंका नाही, कारण की हे इथल्या जनतेच्या विकासासाठी ग्रामपंचायतचे सदस्य निवडून आलेले आहेत। हे कुठल्याही आमिषाला बळी पडणारे हे आमचे सदस्य नाहीत। ज्यांनी नेलं आता ते त्या पक्षाच्या घरात बी नाहीत, त्याला आता त्या घरातूनही बाहेर काढलेलं आहे, कारण हे ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी भांडणं लावण्याचं काम हे आशिष वाजपेयी करतात। या बळसुंड परिसरामध्येही आतापर्यंत 5 वर्षामध्ये 10 वेळेस भांडणं लावली त्या आशिष वाजपेयीनं आणि हे ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी धिंगाणा करण्याचंच काम करतो, भांडणं लावण्याचंच काम करतो। म्हणून इथल्या सर्व या बळसुंड परिसरातल्या नागरिकांनी, हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी या अशा भांडणं लावणाऱ्या माणसाच्या कधीही नादी लागू नये। आम्ही 9 सदस्य हे फक्त भेटायसाठी गेलेलो होतो आणि आम्ही बळसुंड ग्रामपंचायतचे सदस्य हो। आमचा प्रवेश झालेला नाही तिथं, फक्त आम्ही भेट द्यायला गेलो होतो आणि त्याच्यानंतर ते न्यूज पसरल्यामुळं गैरसमज झाला आणि आमचे 9च्या 9 सदस्य हे माननीय कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या पाठीशी उभे आहेत। ते कोणीही मतदारांनी गैरसमज करू नये। आम्ही BJPचे आहो आणि BJPचेच राहणार। आहे मी ग्रामपंचायत सदस्य जयदेव माने। आम्ही सर्व ग्रामपंचायतचे 9 मेंबर सदस्य असल्यामुळे सदस्यांनी आम्हाला आशिष वाजपेयी आमच्या पॅनलमध्ये ग्रामपंचायतला आम्हाला सहकार्य केले असल्यामुळे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून भैया पाटील यांच्या बंगल्यावरती जाऊन आम्हाला आशिष वाजपेयींनी भेट करण्यासाठी सांगितलं असल्यामुळे आम्ही त्यांना भेटायला गेल्या असताना आमच्या मेंबरला, जसं आम्ही सर्व मेंबर त्यांना फक्त बोलण्यासाठी आणि आशिष वाजपेयीच्या आमची ओळख असल्यामुळं आम्ही तिथं बोलण्यासाठी गेलो होतो। आशिष वाजपेयीनं आणि भैयासाहेबांनं सगळ्या मेंबरच्या गळ्यात रुमाल टाकून सर्वांचा फोटो काढून घेतला आणि प्रवेश करण्यात घेतला। तसं आमचं कुठेही प्रवेश झाला नाही। आम्ही पूर्ण ग्रामपंचायत सदस्य आहोत। आमचे प्रमुख पॅनल पप्पूभाऊ चव्हाण यांचा आम्हाला सहकार्य असतो नेहमी, त्याच्यामुळं आम्ही कुठेही कोणत्या पक्षात प्रवेश केला नाही, आम्ही करणार नाही। काहीच नाही, आमचा कोणताच सदस्य कोठंच गेलेला नव्हता। आमच्या 9 सदस्याची दिशाभूल करण्यात आली। आमचे 9 सदस्य हे साधेभोळे आहेत, साधेभोळ्याच्या मनाचे आहेत। एका मित्राच्या बोलण्यावर ते तिथं गेले आणि त्यांची दिशाभूल करून रुमाल गळ्यात टाकून फोटो काढली आणि ती फोटो व्हायरल करण्यात आली। एवढंच झालेलं आहे, कोणीच कोणाचा पक्षामध्ये प्रवेश झालेला नाही आहे। आणि आज आमचे सगळे इथं येऊन कार्यसम्राट तानाजीराव मुटकुळेच्या प्रचारार्थ आम्ही सगळे इथं वापस जमा झालो। आम्ही ताकदीनं मेहनतीनं हेच प्रचार करणार आहोत भारतीय जनता पार्टीचा आणि इतकाच काम करणार आहोत। जवरक आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा मानाचा तुरा डबल त्यांना लागत नाही तोवरक आम्ही ताकदीनं काम करणार आहोत।